मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवूया हेल्दी केक. हेल्दी केक का आहे? कारण की आपण याच्यात गव्हाचं पीठ आणि कणकीचा वापर करणार आहे आणि याच्यासाठी आपण गूळ वापरणार आहे आणि आपण हा कुकरमध्ये करणार आहे. एक बाउल आपण हे घेतलं आहे गव्हाचं पीठ, अर्धी वाटी गूळ घेतला आहे, 4 चमचे मिल्क पावडर आहे ही, 4 चमचे तूप आहे आणि अर्धा चमचा सोडा आहे आणि 1 चमचा बेकिंग पावडर आणि हे सजावटीसाठी आपण बदाम आणि काजू घेतले आणि दूध मिक्स करणे आणि हे व्हॅनिला एसेन्स घेतले. चला आपण करूया गव्हाच्या पिठापासून हेल्दी केक बनवून घ्यायचं. तर आपण अर्धा चमचा सोडा टाकला आहे, चाळून घ्यायचा तो, आणि आपण 1 चमचा बेकिंग पावडर टाकली, ती चाळून घेऊया. आता आपण त्यात गूळ टाकलं आहे, गुळात तूप टाकलं आहे, तूप टाकतो आहे आणि मिल्क पावडर टाकली आहे आणि आपण एकदा हलवून घेऊ त्याला व्यवस्थित. त्याच्या गुठळ्या वगैरे असतील ते सगळे विरघळून जातील. आणि आपण आता व्हॅनिला एसेन्स टाकलं आहे आणि आपण हे जे मिश्रण चाळून घेतलं होतं ते टाकलं, ते पण व्यवस्थित हलवून घेऊया. त्याच्यानंतर आपण आता घट्ट झाल्यामुळे आणखी दूध टाकूया. दूध टाकल्यानंतर हलवून घेऊया त्याला. कन्सिस्टन्सी ह्याच्या हे घट्टच असतं. हे गव्हाच्या पिठाचा केक जास्त पातळ नाही करायचा, त्याला जवळ घट्टच ठेवायचं. असं त्याची कन्सिस्टन्सी हवी. आता आपण हे पातेलं तुपाने ग्रीज केलं आहे बघा. या पातेल्यात आपण सगळं मिश्रण टाकणार. त्या पातेल्यात आपण आता सगळं हे मिश्रण टाकूया. तुपाने ग्रीस करून घेतलं. आता आपण हे सगळं भांड्यात टाकून प्रीहीट करून घेतलं आहे कुकर. त्याच्यात आपलं मिश्रण जे भांड्यात टाकलेलं ठेवूया. त्याच्यावर काजू बदाम टाकूया आणि कुकरची रिंग आणि शिट्टी काढून त्याला झाकण लावून ठेवा. 35 मिनटं ठेवायचं स्लोवर. आपला केक एकदम छान झाला आहे. आपण आता तो शिजला का बघूया. बघा, याला काही लागलं नाही आहे, म्हणजे हा आपला एकदम केक शिजला आहे, एकदम छान स्पॉन्जी झाला आहे. आपण आता तो प्लेटमध्ये थंड झाल्यावर काढूया. एकदम हा स्पॉन्जी एकदम झाला आहे केक बघा, आणि झटपट होतो. काही बघा, आपण आता कट करूया. डाएट कॉन्शियस असतील त्यांनी हा केक बघा एकदम स्पॉन्जी झाला आहे एकदम, आणि बघताच क्षणी मला आपल्याला खायची इच्छा होईल. नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब